की पावसात येणाऱ्या पाण्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल. हा खडक चिमणाजी हे दोघच फोडणार आहेत. 100 माणसांचं काम तुम्ही यांना सांगितलं? कोण आहे ते? अहो महाराज, हे ऐकायलाच तयार नाही. म्हणतात हे तर स्वतः महाराजांचं काम आहे. कशाला हवी आहे गर्दी? आम्ही दोघच पास झालो. आम्ही दोघच फोडून काढू हा खडक. येस बाप. महाराज, हा यसबा. मुजरा महाराज. यसाजी कामटे आपल्या कोंढव्याचा आहे. येस आजी. जी. अरे काय करायला निघालास? फक्त तू आणि आमची ही बहीण दोघच? जमेल का तुम्हाला हे? आम्ही येईपर्यंत ही धोंड बाजूला होईल? महाराज आपण बोला की असं बघताय काय माझ्याकडे? राजा सौता विचारतायत ना, त्यासनी काय नाही म्हणायचं? महाराज आम्ही दोघं बास आहोत. याच्या परीस मोठी धोंड असेल ना तर ती बी फोडून काढू. होय, तुम्ही सांगा फक्त. येस आजी. जी. आम्ही नक्की परत येऊ. बघू तरी तुमचा पराक्रम. जी राजा. मुजरा. चला चला. चिमणाजी, कशावर पोचली ती माणसं? किती साधी पण केवढी हिकमती आणि गुणी माणसं आहेत आपल्या राज्यात. त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवायची गरज आहे. कुठल्याही संकटाचे कितीही मोठे डोंगर आले सहज पार करतील ते. खरंय महाराज. हा यसाजी आणि त्याची लक्ष्मी दोघांवर लक्ष ठेवा. त्यांनी जर हे काम केलं तर त्याचं आणि त्याच्या स्त्रीचं योग्य ते कौतुक झालं पाहिजे. नक्की महाराज. आपल्या रयतेला असं लेकरासारखं जपणारा राजा होता हा. त्यांच्या भाजीच्या देठासही विना मोबदला हात लावलेला खपायचा नाही त्याला. पण राज्य चालवणं सोपी गोष्ट नव्हती. ही तारेवरची कसरत शिवाजी राजे कशी करत असतील? महाराज हे लोक दुष्काळाचं कारण घेऊन आले. तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणते. भेटूनच जाणार आहे आम्ही. महाराज, आमचा पावसाने लई वड दिले. अन्नी दंसईच्या धामधुमीत कुणबा बी नाही झाला. जनावर इकायला लागली. हत्यार बी नाही. या साली साऱ्यात माफी दिली तर बरं होईल बघा. पण महाराज, पंत, त्यांची कैफियत आम्ही ऐकली. त्यांच्या म्हणण्यात अर्थ आहे. अहो, ही आपली रयत. त्यांची काळजी आपण नाही करणार तर मग कोण? साऱ्यात थोडी सवलत द्यावी असे आम्हासही वाटते. जी महाराज. आणि अजून एक करा. गरजू कुणब्यांना रोख मदत करण्यापेक्षा सरकारातून एक बैलजोडी आणि एक नांगर देखील द्या. त्यांचं काम सुरू राहील असं बघा. पण महाराज, ते रेन कशी फेडणार? महाराज, आम्हासनी साधा काय बी नको. या अवघड वागताला तुम्ही सांभाळून घ्या म्हणजे झालं. पुढची साली पुरं रेन फेडू भाऊ आणि आईची आण. दादा, एवढी मोठी शपथ घ्यायची गरज नाहीये. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पुन्हा नव्या जोमानं काळ्या आईची मशागत करा. काम दुट्टीनं कमवा आणि मग सरकारचं ऋण द्या. चला, मी म्हटलं होतं ना महाराज. पण महाराज, पंत, तुमच्या मनात काय आलं हे आम्हाला कळलंय. आज दुष्काळाच्या झळीत हे भाजले जात आहेत. शेतकऱ्याची नड भागली की व्याज सोडून द्यावं. मुद्दल मात्र पुन्हा सरकारात जमा करावं. त्यानं होईल काय? तर मिळालेल्या मदतीची त्यांना जाणीव राहील. सरकारचं नुकसान होणार नाही आणि आपण हे कर्ज फुकट घेतलेलं नाहीये हा कुणब्यांचा स्वाभिमान देखील जपला जाईल. सगळ्या गोष्टींचा प्रजेच्या मनावर परिणाम होत असतो. पंत, एकीकडे राज्याची अशी घडी बसवताना आपल्या